सर्वात मोठी बातमी आहे राजकीय गोटातून। शरद पवार गटाचे काही आमदार काँग्रेसमध्ये जायच्या तयारीत आहे असा दावा सुनील तटकरे यांनी अनौपचारिक चर्चेत केलेला आहे। शरद पवार गटाच्या अनेक आमदारांनी सोनिया गांधी यांची वेळ मागितलेली आहे असा दावा सुद्धा सुनील तटकरे यांनी आता केलेला आहे। तर शरद पवार यांना आणखी धक्का बसणार असल्याचं कळतंय। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, नेमकी काय अपडेट आहे या संदर्भात? त्याच्यावर आपण बघतो की ज्या पद्धतीनं जो निवडणूक निकाल आहे तो 4 जूनला लागणार आहे, त्यापूर्वीच अशा पद्धतीनं जे अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे त्यांनी हा दावा केलेला आहे आणि सोनिया गांधी यांची वेळ काही पवार गटाच्या आमदारांनी मागितलेली आहे, त्यामध्ये नेत्यांचा सुद्धा समावेश अशा पद्धतीचा त्यांचा दावा आहे। त्यामुळे जे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं की छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, त्या विलिनीकरणाचं जे वक्तव्य होतं त्याच्याशी संबंधित असं हे विधान आहे आणि त्यामुळे आता काँग्रेसमध्ये हे अशा पद्धतीनं शरद पवार गटाचे आमदार जाणार का ही चर्चा सुरू झालेली आहे, कारण की त्यांनी वेळ सुद्धा मागितलेली आहे सोनिया गांधी यांची भेटण्यासाठी आणि ती आतापर्यंत वेळ मिळाली नाहीये, पण अशा पद्धतीची वेळ मागितल्याचा दावा स्वतः सुनील तटकरे यांनी केलेला आहे। निश्चितच धन्यवाद सुनील दिलेल्या सर्व अपडेटसाठी।